मुसळधार पाऊस आणि थंडगार वातावरण आणि त्याच्यात चणा चटपटीत म्हणजे कडधान्यांची भेळ बरं का. एकंदरीत ह्याच्यामध्ये काय केलं आहे, रात्री मी मस्तपैकी इथे चणे, वाटाणे, काबुली चणे, शेंगदाणे कच्चे टाकलेत बरं का, भिजत घातले होते आणि सकाळी कुकरमध्ये मीठ टाकून वाफवून घेतलं आणि मग मस्तपैकी इथं ह्याची फोडणी दिली, लसणाची, कांदा टोमॅटो घालून हळद तिखट मीठ टाकलं आणि छानपैकी इथं आपली कडधान्यांची भेळ तयार आहे. आता चटपटीत खायचं म्हणलं की आता मुलं तर अशी खाणार नाही, दिलं तर कडधान्य अजिबात नको, म्हणून थोडी शेव टाकली आणि थोडीशी तिखट डाळ टाकली. तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता, डाळिंबाचे दाणेसुद्धा टाकू शकता आणि अशी छान हेल्दी पौष्टिक शरीराला खूप चांगली असलेली अशी कडधान्यांची भेळ इथं तयार आहे, रेडी आहे. मस्त वाफा निघतात आहे. नॉर्मल थंड झाल्यानंतर मनसूला दिलेली आहे खायला, तिला खूप आवडली. इतर वेळी अशी भाजी खात नाही बरं का, अजिबात नको म्हणते. असं दिलं की शेव वगैरे थोडी टाकली मग एक नंबरच. चला की मग जाता जाता सबस्क्राईब होऊन जाऊ दे.